नमस्कार मित्रांनो, मी अतुल पेडगावकर. मित्रांनो, आज पुनश्च एक नवीन कविता आपल्यासमोर घेऊन आलो आहे. मित्रांनो, आजचा काळ हा धकाधकीचा. या काळात एका गृहिणीलासुद्धा आपलं कुटुंब चालवण्यासाठी नोकरी करावी लागते. नोकरी करत असताना ती एक आई असते, ती एक पत्नी असते. ज्यावेळेस तिचं बाळ तिला तिचा वेळ मागतं आणि ती वेळ देऊ शकत नाही, त्यावर आधारित ही कविता आहे. कवितेचं नाव आहे वर्किंग वुमेन. तिच्या मनाची जी घालमेल आहे ती घालमेल या कवितेतून मांडण्याचा प्रयत्न करतो. बाळ म्हणलं माझं मला, आजच्या दिवस तू होशील का गं माझी आई? रोजच्यासारखी आजच्या दिवस तू करू नको ना गं घाई. काळजासह ऊर जळालं ऐकून त्याचा प्रश्न. आकाश पाताळ एक झालं, वाटलं मी यशोदा आणि तो कृष्ण. सख्खीच मी माय तुझी बाळा रे, पण वेळ विकला आहे. होता उशीर ऑफिसात बघ, थंब मशीन डोळे वटारून पाहे. सुरुवातच अशी झाली की मग बघ सारं कामच विस्कटून जाई. आणि बाळ म्हणलं माझं मला, आजच्या दिवस तो होशील का माझी आई? स्वत्व माझं जपण्यामध्ये मातृत्व आडवं येतं. माया ममता प्रेम जिव्हाळा याने शिक्षण वाया जातं. ठेवून दगड काळजावर बघ मी वर्किंग वुमेन झाले, आणि छोट्या मोठ्या आव्हानांना मी कधीच नाही भिले. भूक बाळाची करण्यापूर्वी शेतात चरायला जातात बाळा गाई. आणि बाळ म्हणलं माझं मला, आजच्या दिवस तू होशील का गं माझी आई? साहेबीन असले बाहेर जरी मी, तरी घरासाठी खपते. इकडले तिकडले नाते मी तोलून मापून जपते. इतर आईप्रमाणे मला बघ तुला पूर्ण वेळ देता येत नाही. बाललीला व हट्ट न पुरवल्याचं दुःख काळजाला माझ्या खाई. शल्य काळजी दुःख घेऊन मी गंगेसम वाहत बघ जाई. आणि बाळ म्हणलं माझं मला, आजच्या दिवस तू होशील का गं माझी आई? जरी दुष्ट तुझी काढली नाही कधी, तरी तुला नवी दृष्टी देते बघ. बिना कुबड्याचा तुला बाळा, गाठता यावं उंच ढग. बाई पण बाजूला सारून मी पुरुषासारखी वागते. तेव्हा कुठं जाऊन लेका घरातला आपल्या भागते. तुझ्याच उज्ज्वल भविष्यासाठी हा खाटाटोप, मला हौस याची नाही. आणि बाळ म्हणलं माझं मला, आजच्या दिवस होशील का गं माझी आई? करताना काम ऑफिसात मला तुझा चेहरा दिसतो बघ. जाता येता सोबती होऊन तू चंद्रासंग हसतोस बघ. शाळेमध्ये तुझ्या राजा आले नाही मी कधी. फाईलचा डोंगर हटवण्यामध्ये ऑफिसात मी असते सदा बिझी. अंग आईचं असलं तरी बाळा, मला कशी गाता येईल अंगाई? आणि बाळ म्हणलं माझं मला, होशील का माझी आई? 16 टाके पडले होते जन्म तुला दिला जेव्हा. अजूनही गुदगुद करतात ते अलीकडे केव्हा केव्हा. जाणीव फक्त एवढीच ठेव, बिझी तुझी आई आहे. जन्माने आणि काळजाने सुद्धा मी पण एक बाई आहे. झालंच तर मला माफ कर, हातबल लेका मला घाई आहे. कशी जरी असली तरी मी सख्खी तुझी आई आहे. कशी जरी असली तरी सख्खी मी तुझी आई आहे. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, मी अतुल पेडगावकर. मित्रांनो, आज पुनश्च एक नवीन कविता आपल्यासमोर घेऊन आलो आहे. मित्रांनो, आजचा काळ हा धकाधकीचा. या काळात एका गृहिणी